हॅलो 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 चला चला पहिलं षटक असणार चॅलेंजिंग ओव्हरचं आणि चॅलेंजिंग ओव्हर साठी पहिलं षटक असणार त्यासाठी हातामध्ये चेंडू असणार आहे आयुष्य नुकताच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आयुषने ऑल सेट सर्व काही रेडी आहे शेवटचा आणि अंतिम सामना या दुसऱ्या दिवसातील पहिला बॉल ऑन साइडला हो हो क्या बात आहे काय जबरदस्त फिल्डिंग आहे राज त्या ठिकाणी होते आणि राजने चेंडूला अडवलं होतं आणि ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे पाटील नेटवर्कवर पहा शॉर्ट चेंडू होता बराच वेळ घेतला ओ हो 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 क्या बात आहे एका हाताने चेंडूला अडवलं राजने आणि जवळपास 3 धावा वाचवल्यात आता चॅलेंजिंग ओव्हरला या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे समोर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडूला अडवलं पहा पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 तपात अपलकावरती आहेत पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि अशा वेळेला आयुषच्या हातामध्ये चेंडू आहे आयुष पुन्हा एकदा सज्ज होतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेलाय डॉट बॉल पहा इकडून जिंकणारा संघ सुपर 12 मध्ये हुंटा वॉर्डर तेजस सलबेन त्यासाठी आता ती जागा चेंडू गॅप मधून परफेक्ट स्ट्रोक जयच्या बॅट मधून हा ब्रँडेड स्ट्रोक चेंडू सीमारेखा पार चौकार 4 धावा म्हणजे तब्बल 9 धावा पूर्ण झाल्यात आणि प्लस 2 आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिकडे आता धावसंख्या धावपळकावरती 12 धावा हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ इथं आपलीच पावनी तर आदरणीय सचिन घरत यांना विनंती आहे की आपण वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार किशोरदादा पाटील यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर करायचा आहे एक गौरव व्यक्तिमत्व डोंगरपाडा गावातील म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि असोसिएशनचे सल्लागार असलेले असे किशोरदादा पाटील यांचा मुख्य मंचावर सन्मान आपण पाहतोय आता धावपलक कुठे आहे धावपलकाचा जर विचार केला तर आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि संदीपच्या हातामध्ये चेंडू आहे हो संदीपला विसरून चालणार नाहीये मागील षटक आठवावं लागणार आहे परंतु जयला सुद्धा विसरून चालणार नाही जयने ज्या प्रकारे जेकेसी संघासमोर फाईट बॅक केली होती त्या फाईट बॅकला बघता बघता सर्वांच्या मनाला बावणारी होती ती फाईट बॅक आणि शेवटपर्यंत उभा होता इकडे काय नो +1 म्हणजे तब्बल 2 धावा आल्या पहा चुकी इकडून एका बाजूने नाही होत चुकी करणारे 2 चुका आहेत एक चेंडू आतमध्ये येतो दुसऱ्या चेंडूवर पुन्हा चुकी होते आणि चुकी अशा प्रकारे नो +1 म्हणजे तब्बल 2 धावा येत आहेत फुल टॉस चेंडू ऑन साइडला ढोंडो रे साजना आता ही कोणाची चुकी या अगोदर राजने पहिल्या चेंडूला इतक्या वेगाने अडवलं होतं की कदाचित विचार सुद्धा कोणी केला नसेल परंतु हातामध्ये चेंडू आलेला सोडलाय राजने नगरकर चेंडू सीमारेखा पार चौकार 4 धावा धावफलक किती आहे 19 वेगाने सुरुवात JSM बॉलिंग संघाची काय या वेगाने सुरुवात होत असताना इकडून एखादा ब्रेक थ्रू पुढे पाहतोय प्रदीप मैदानामध्ये उभं राहणं म्हणजे साई ग्रुप अर्नाळा संघासाठी दडपण वाढल्यासारखं आहे भले आज प्रदीपच्या बॅट मधून पहिल्या 2 मॅच मध्ये धावा नाही आल्या परंतु या मॅच मध्ये उभं राहणं पहिल्या 2 षटकांमध्ये दडपण वाढण्यासारखं आहे समोर जयला सुद्धा आजच्या दिवसामध्ये जो काही खेळ केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे इकडून एखादा विकेट पाहतोय विकेट येणार कधी त्या अगोदर जाऊया ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला ये दुनिया लेकिन
टाकेव चांगलं सॉंग, अतिशय चांगलं सॉंग. पहा दोघांपैकी एका संघाला झुकावं लागणार आहे. आता एक संघ कुठला झुकेल आणि एक संघ सुपर टेल मध्ये 2 हात हुंडा वर त्याच्या संघासमोर कोण करणार हे कॅल्वेल सांगणार आहे. तुर्तास मॅच अशा रंगत मोड मध्ये पहिल्या इनिंग मधील पूर्णपणे दबदबा बनवला गेलाय. पहिल्या 2 षटकामध्ये JSM बॉलिंग संघाने इकडून एखादा ब्रेक थ्रू, काय तो सौरभ या षटकामध्ये ब्रेक थ्रू आणून देईल का यावर सर्वांच्या नजर असणार आहेत. धावसंख्या धावपल आतापर्यंत किती आहेत? 22 रन, 22 धावा. सौरभचा हातामध्ये चेंडू आहे. ओ लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 23 रन, 23 धावा. फुल टॉसला ऑन साइडला ड्राईव्ह केलं होतं फक्त सिंगलसाठी. पहा आजच्या दिवसामध्ये आमच्या 2 ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत. कालपासून ऑलरेडी गंभीर सर जोडले गेले आणि त्यांच्या सोबतीनं विवेक सर सुद्धा जोडले गेले आणि आजच्या दिवसामध्ये खरोखरच म्हणावं लागणार आहे काय जबरदस्त कामगिरी करून दाखवली. त्यानंतर आमच्या पाटील नेटवर्कची टीम संपूर्ण या स्पर्धेसाठी कालपासून जोडले गेले, त्यांचे सुद्धा खूप आभार. त्यानंतर आमच्या समालोचन कक्षामध्ये भरत सर, ओ हो क्रॅकिंग कडक स्ट्रोक, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सी मध्ये गप्पार, चौकार, 4 धावा. थँक्यू रोहन. या अगोदर चर्चा झाली होती. प्रदीप या मॅच मध्ये 2 षटकामध्ये उभं राहणं म्हणजे दडपण वाढण्यासारखं आहे. लगातार दुसरा समोर डाऊन द ग्राउंड. येस, चेंडू सी मध्ये गप्पार, चौकार, 4 धावा. पहा प्रदीप वन ऑफ द हार्ड हिटर बॅटर आहे, सर्वांना माहित आहे. 2 षटकामध्ये उभं राहणं म्हणजे किती दडपण वाढण्यासारखं आहे. आणि आता इतकं दडपण वाढलंय ना की आता विचार करतोय या धावा वाचवायचा कुठून. समोर खेळण्याचा प्रयत्न, सन्मान खेळपट्टीवर दिला गेलाय. ओ डायरेक्ट हिट बनता काम फेट, परंतु त्या प्रकारचं काय घडलं. धावसंख्या धावपळ किती आहे? वेगाने सुरुवात झाली आणि या वेगाने सुरुवात होत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे आतापर्यंत धावसंख्या धावपळकावरती 34 रन, 34 धावा. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. टाकाडूचे 34 रन. शेवटचे 6 चेंडूचा खेळ येणे शेष आहे आणि अशा वेळेला चॅलेंजिंग ओव्हरला बघता बघता दुसऱ्या षटकामध्ये आणि बघता बघता तिसऱ्या षटकामध्ये जो काय अटॅकिंग क्रिकेट सुरू होता तो कायम होता. इकडे काय पुन्हा चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर चेंडू सी मारे गप्पार, JKCC चौकार, 4 धावा. दुबई, मुंबई, पुन्हा गोवा इथ्यान गाजविला. टाक्यू आता गाजवलंय खऱ्या अर्थानं प्रदीप यांनी जुना कोल्हेवाडा गाजवलंय या मॅच मध्ये. ओहो कडक पावरफुल कडक, इतका कडक की वेगवान पटका, चेंडू सी मारे गप्पार, चौकार, 4 धावा. गाजविला या बॉलरची लावतो वाट भावेश पवार. टाक्यू संपूर्ण दिवसामध्ये अशी बॅटिंग बघितली नाही प्रणय मात्रेला सोडला तर, परंतु लास्टच्या आणि शेवटच्या आणि अंतिम मॅच मध्ये अशा प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॅटिंग. 14 धावांचा बचाव या अगोदर होता राहिला आणि अशा प्रकारच्या धावा वेगाने होतात ना की आता इकडे धावपळ सुद्धा संपलंय आणि पुढे आता वेगाने चालू केलं. ओहो इकडे काय, येस लागलाय अजून एक चौकार, चेंडू सी मध्ये गप्पार, चौकार, 4 धावा. अनिकेतवर केलेला हल्ला बॉल जवळपास 4 चेंडूमध्ये 3 चौकार आले अनिकेतच्या आणि 43 रन, 43 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा सिंगल साठी जातोय. पहा आजच्या सौरभ आणि प्रणय मात्रेच्या जोडीने 49 धावा धावपळीत लगावल्या होत्या आणि बघता त्यांचा पाठलाग सुद्धा हल्लूवार पद्धतीने 48 धावांची 48 धावांची पार्टनरशिप झाली होती. ओ फेकी वेगवान नकेरकर विकेट आली गेले. येस, परंतु प्रदीप साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅग्निफिसंट बॅटिंग, काय जबरदस्त बॅटिंग करून दाखवले. पहिल्या 2 मॅच मध्ये बॅटिंग नव्हती, परंतु अखेरच्या मॅच मध्ये ऑन झाला आणि ऑन होत असताना पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 48 धावा धावपळ करताना 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. या निर्णायक मॅच मध्ये सुपर 12 ला जाण्यासाठी JSM बॉलिंग संघाने साई कृपा संघासमोर इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये या ऐकूया डिझेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. मुक्काम पोस्ट तालुका
विचारून घे या जगात, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा, आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा, आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा, आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. साधे नाही हो आम्ही, नाही हो आम्ही, नाही हो आम्ही तितके साधे नाही हो आम्ही. आजवर साऱ्यांना पुरून उरलंय कुठंच पडलो नाही हो कमी, नाही हो कमी, नाही हो कमी कुठंच पडलो नाही हो कमी. अरे सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रगात, सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो वेलकम बॅक आलेल्या सर्व खेळाडूंनी रसिकांचे हार्दिक स्वागत. जिक्री सेवनाला बिग बॅश लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम आणि या क्रिकेटच्या महासंग्राम मध्ये दुसऱ्या दिवसामध्ये आपण जिकडे ग्रुप स्टेज मधील शेवटची अंतिम मॅच आहे. उद्या या क्रिकेटच्या महासंग्रामातला शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि टॉप 12 चे मॅचेस जे आपल्या भेटीला येणार आहेत तिकडून लॉट सुद्धा टाकला गेलाय आणि तिकडून 6 मॅच टॉप 3 आणि टॉप 6 च्या मॅचेस, त्यानंतर शेवटी टॉप 3 आणि ग्रँड फिनालेचा शेवटचा आणि अंतिम सामना म्हणजे टोटल 11 मॅचेस उद्या होणार. आणि अखेरकार स्पर्धा कशा प्रकारे आपण पाहतायत या तिसऱ्या परामध्ये उद्या शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये आपल्या भेटीला येणार आहे. कोण या ट्रॉफीला उचलणार आहे पहा. त्या अगोदर आपण या मॅचच्या दिशेने बोलतो जिकडे 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल, हार्दिक सोबत करण वैती, तर प्रतीकच्या हातामध्ये चेंडूने चॅलेंजिंग ओव्हर घेतलं गेलं. पहिला बॉल डाऊन कर, ओ हो हो. आता अशा प्रकारची सुरुवात पाहून सुद्धा येणाऱ्या चेंडूमध्ये डोकेटेकी वाढणार आहे. डाऊन टू ग्राउंड पटका एक्झिक्यूट करत असताना काही जबरदस्त फिल्डिंग, प्रत्येकने पायाने चेंडूला अडवलं होतं. समोर खेळण्याचा प्रयत्न, समोर समोर फक्त हलक्यातनं दिशा दिली गेले. डाऊन द ग्राउंड चेंडू सी मारे गप्पा चौकार 4 धावा. हिरोपेक्षा कमी नाही फॅन फॉलोविंग त्याची कडक आहे. 5 चौकार आलाय, सुरुवात झाली गेली आणि 2 चेंडूचा खेळ झाला. 4 धावा दाखल. चॅलेंजिंग ओव्हर आहे. चॅलेंजिंग ओव्हरला चॅलेंज कशा प्रकारे करणार आहे. ओ चॅलेंजिंग ओव्हरला मोठा फटका मारायच्या रूपात करणला आता मात्र मैदान सोडावं लागलंय. पहिल्या विकेटचं बटन गॉन. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना, हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. थँक्यू. आज अतिशय सुंदर गीत सर्व मॅच पहिल्या मॅच पासून आता शेवटपर्यंत जे काही गीत वाजवलंय डीजे प्रवीण यांनी खरोखरच शानदार दमदार कामगिरी करून दाखवली. मानावं लागलं डीजे प्रवीणला. थँक्यू सो मच. ओ ऑन साइडला आल्याच परंतु जय त्या ठिकाणी होती. पहा साई कृपा रण संघाला या धावांचा पाठलाग करायचा असेल तर प्रत्येक चेंडूवर अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. त्यासाठी तो प्रयत्न सुरू आहे आणि काय 49 धावांचा पाठलाग पर्यंत पोहोचू शकतील का हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. प्रत्येकच्या हातामध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा समोर डाऊन टू ग्राउंड चांगली फिल्डिंग पैकी झाली गेले आणि आता थोडासा इंटरेस्टिंग कॉल आहे. यस थंड पारला रेफर केल्याने तिकडे पाटील नेटवर्कची टीम मुन्ना जयस्वाल या डिसिजन वर कार्यरत आहेत. त्याचा दिवाना भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना, भाई चालाय जमाना जो तो चालाय त्याचा दिवाना, छोट्या भाई चालाय जमाना जो तो चालाय त्याचा दिवाना.
नॉट आउट डिसिजन आलं गेलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. आता 1-2 आणि अखेरकार तिसऱ्या खेळाडूने जाऊन चेंडू हातामध्ये घेते तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पहिला बॉल चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. आता मात्र हार्दिक बाद होतोय. गॉन. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. टाक्यूचे निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ अजून एक विकेट. आल्याच जसं आलं तसं जावं लागलं. गा रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी, रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया. टाक्यूचे पहा हे हॅट्रिक वर आहेत आणि ओ हो आप कटर होता. ठेपा पडल्यानंतर थोडस वलन घेतलं त्यांनी. डॉट बॉल निर्धाव चेंडू हॅट्रिक मिस झाले गेलं. भात अडपण वाढलंय, अडचणी वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना चौकार कमी येतात. ओ हो डायरेक्ट हिट. आता विवेक सरांनी सुद्धा थर्ड अंपायरला रेफर केले गेले. घेऊन जाते पुन्हा एकदा पाटील नेटवर्कच्या दिशेने, जिकडे आमचे मुन्ना जयस्वाल या डिसिजनवर पेंटिंग आहेत. निखिल पुन्हा एकदा सजत. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉसला फक्त ड्राईव्ह केला होता. चेंडू अडवलाय परंतु निर्धाव चेंडू. ते पहा धावा दाखल करता येत नाही सर्वात कंतीची गोष्ट आहे. विकेट जास्त येतात. अजून एक गडी बाद होतोय. बघता बघता जवळपास चौथा गडी बाद झालाय. गॉन. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं ज़मीं, हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं ज़मीं, आ जाते हैं ज़मीं. साइड निकलता टाक्यू स्वरूप तापाडे वेगवान गोलंदाज. पहिला बॉल फुल टॉस ब्लॉक खालचा मारा करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पैकी चाली गेले आणि हो आता बॅकअप साठी 1 नव्हे 2 नव्हे ते तब्बल 3 खेळाडू आले गेले. ओ हो थोडासा पुढे पडला होता चेंडू. पुन्हा एकदा दापाडे सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय
संघासाठी पहा मोठ्या पटकासाठी नाही जात त्यांना सुद्धा माहिती आहे या धावांचा पाठलाग तिथपर्यंत होणं आता कठीण झालं गेलं 9 मध्ये 41 या इक्वेशन या मॅच मध्ये आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फेकी झाली आणि अजून एक कडी पाहत होतोय गॉन साईड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी वन साईड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी वन साईड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी वन साईड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी ओ लेफ्टच्या बाहेर आहे त्यामुळे बॉल चेंडू सुद्धा घोषित केला गेला ओ नो 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 +1 जे तब्बल 2 धावा आल्या गेल्या 8 मध्ये 38 इतकं मोठं इक्वेशन आहे आणि समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील ओहो कडक स्ट्रोक कडक होता परंतु कडक इतका होता की बाउंड्रीच्या बाहेर गेलाय अजून एक गडी बाद होतोय गॉल तमाम इंस्टा पर है मार्केट जाम थँक्यू टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल साठी डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय हा अनिकेत चांगली बॅटिंग करतोय पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अनिकेतच्या बॅट मध्ये चौकारवादांनी आता मॅच मध्ये सुद्धा आला गेला 4 मध्ये 31 समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेलाय आता 3 मध्ये 31 या मॅच मध्ये फक्त अतिरिक्त राहिली गेले जवळपास अजून एक गडी वाद होतोय जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी थँक्यू डीजे शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे आणि अशा प्रकारे मॅच फिनिश सामना जिंकलाय JSM बॉलिंग या संघाने आणि पराभवाची शाळेत जातोय साई कृपारणारा संघ पहा नेकेरकार हुंडा बॉर्डर तिथे झाले या संघासमोर जे चौथी मॅच सुपर 12 मधील JSM बॉलिंग संघ 2 हात करणार आहे त्यानंतर मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर प्रदीप येस ताबडतोब फलंदाजी आणि प्रदीपच्या बॅट मधून बघता बघता जवळपास 28 रन 28 धावा आल्या असं प्रदीप ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब देण्यासाठी मी आमंत्रित करतो सतीशजी टोके यांना की अभिन प्रदीप यांचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा शानदार बॅटिंग पहिल्या 2 मॅच मध्ये बॅटिंग झाली नव्हती थोड्याशा अडचणी वाढल्या होत्या परंतु अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना काय जबरदस्त बॅटिंग केली आणि प्रदीप ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी त्यानंतर एक्वा प्लेस रिसॉर्ट कडून जे गिफ्ट वाउचर जे मॅन ऑफ द मॅच साठी जे प्रत्येक खेळाडू देण्यात येते
ते सुद्धा देण्यात आलं. त्यानंतर रानोबा इव्हेंट्स यांच्याकडून मयूर भोईर यांच्याकडून असे मेडल सुद्धा देण्यात आलंय. तर आजचा दिवस इकडे संपलाय. आजचा दुसरा दिवस आणि बघता बघता ग्रुप स्टेजच्या सर्व मॅचेस संपल्यात. उद्या सुपर 12चे मॅचेस आपल्याला भेटले नाही. आज आपली टेक्निकल इन्स्टिट्यूट टीम पार्टिनेटरची टीम जोडली गेली या स्पर्धेत त्यांचे सुद्धा खूप आभार. त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच विवेक सर गंभीर सर यांचे सुद्धा खूप आभार. त्यानंतर आमचे समालोचक कक्षामध्ये भरत सर यांचे सुद्धा खूप आभार. आजचा दिवस संपलाय. उद्या ठीक 3 वाजता पहिला चेंडू पडेल आणि सुपर 12 ला सुरुवात होईल. थँक्यू सो मच.